तू कुठे घेऊन आले गाईस एकदम नॉर्मल घातलंय त्याने आणि म्हणजे डायरेक्ट म्हणजे फॉर अ मिडल क्लास दिस इज लक्झरी. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप छानच असाल. सो आज आहे संडे. सो दिस इज पार्ट 2 ऑफ आवर ब्लॉग. लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलं की बसची जर्नी कशी असते. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की ट्रेनची जर्नी कशी असते. ट्रेन दॅट मीन्स 2 टाईप्स आहे. एक अंडरग्राऊंड आहे, एक ओव्हरग्राऊंड आहे. सो आम्ही दोघं टाईपची जर्नी तुम्हाला दाखवणार आहोत. सो हे अंडरग्राऊंड ओव्हरग्राऊंड हे ट्यूब झाल्या आणि इथे ट्रेन म्हणजे डायरेक्ट नॅशनल रेल्वे म्हणून प्रकार असतो. हा, मी एकदम इझी ट्रेन म्हणतेय कारण आपल्या इंडियामध्ये ट्रेन म्हटलं जातं. मी दिल्लीमध्ये ट्रॅव्हल केलंय त्याच्यामुळे मला माहिती. आपण म्हणतो येलो लाईन, पर्पल लाईन, पिंक लाईन. सो इथे असं असतं की एनएस लाईन, एलिझाबेथ लाईन, मेट्रोपॉलिटन लाईन, अजून कोणती आहे, बेकरलू, सेंट्रल, पिकाडली, व्हिक्टोरिया, खूप जास्त आहेत. आणि प्रत्येक लाईनला ना नॉर्थ बाउंड, साऊथ बाउंड. कोणी पण लंडनमध्ये ट्रॅव्हल करतंय किंवा कोणी पण लंडनमध्ये सेटल व्हायचा ट्राय करतंय, ट्रॅव्हल इनिशियली तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल. नॉर्थ बाउंड, साऊथ बाउंड. मी स्टार्टिंगला आली तेव्हा मला काहीच समजत नव्हतं की काय नॉर्थ बाउंड कुठे जायचंय, साऊथ बाउंड कुठे जायचंय. सो ऑफकोर्स मी अजून पण सिटी मॅपरचाच यूज करते. मला हेल्प होते कारण मला 6 मंथ झाले तरी पण मला असं वाटतं की मला ट्रॅव्हलचं थोडं इश्यू होतो. मी नेहमी सिटी मॅपर फॉलो करते. अनफॉर्च्युनेटली आम्हाला स्पॉन्सर केलं नाही सिटी मॅपर, वॉचिंग फ्रॉम सिटी मॅपर. ऍक्च्युली तुम्ही डिफरंट टाईपचे पेमेंट करू शकता. जनरली लोक कार्डने पेमेंट करतात, जे आपलं बँक अकाउंटचं असतं. आणि तुम्ही इथले सीझन तिकीट पण काढू शकता की जर तुम्हाला 1 दिवस ट्रॅव्हल करायचं आहे तर इथे एक डे पास म्हणून पण भेटतो, जो तुम्ही काढू शकता आणि दिवसभर तुम्ही बेसिकली फिरू शकता. आणि हे सगळं करायचं नसेल, जर तुम्ही लोकल तुम्हाला फिरायचं वगैरे असेल तर तुम्ही असं एक ऑयस्टर कार्ड काढू शकता. तर हे बेसिकली पास राहतो. याच्यामध्ये तुम्ही टॉपअप करू शकता तुमच्या हिशोबाने. मेट्रो कार्ड असतं जो तुम्ही टॉपअप करतात तसं, आणि मग नंतर त्याला वापरू शकता. सो आता आम्ही दाखवतो. बट तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर मी आहे तन्वी, मी आहे आदित्य. आम्ही आमची लंडनची लाईफ शेअर करत असतो. वन्स इन अ वीक आम्ही व्लॉग टाकतो जसं आम्हाला वेळ तसं. सो तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता मी दाखवते. असं टॅप करायचं बेसिकली. सो आता आम्ही ओव्हरग्राऊंड ट्रेन घेतोय त्याच्यामुळे पूर्ण स्टेशन असं ओपन आहे. जेव्हा आम्ही अंडरग्राऊंड ट्रेन घेऊ तेव्हा सगळे तिथे टनेल्स असते. त्या असे प्रत्येकाचे स्टॉप राहतात की इथे दरवाजे उघडतील असं. आता मस्तपैकी आमची छान अशी ट्रेन येते. आणि या ट्रेनला बेसिकली बटन राहतं दरवाजावरती ओपन करायला. ही वाली आहे आता येथे पूर्ण असं बटन. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेनमध्ये असे मॅप राहतात प्रत्येक, ही ट्रेन कुठे कुठे थांबणार वगैरे. बटन दाबावं लागेल दरवाजाला, असं बटन राहतं. बटन दाबून आता बाहेर स्टेशनवरती आल्यानंतर आम्ही एंट्रन्सला तुम्हाला दाखवलं होतं एक टाईपचं टॅप. हां, तर मग इथं असे दरवाजे राहतात बेसिकली. अगेन सेम कार्ड टॅप करायचं. आम्ही ॲक्च्युली आत्ता गेलो होतो एक ओमकार नावाच्या दुकानात. तिथे आम्ही मस्त समोसा चाट खाल्ले आणि वडापाव पण खाल्ले. आणि मग आता बेसिकली आम्ही सेंट्रल लंडनला चाललो आहे. मग पहिले जी ट्रेन होती ती लाईननेस लाईन होती. आता आम्ही मेट्रोपॉलिटन लाईन घेतली. ही पण ओव्हरग्राऊंडच आहे. मग आता आम्ही एका ठिकाणी उतरू आणि फायनली मग अंडरग्राऊंड घेऊ. काहीच काम नाही, आम्ही फक्त फिरायचं. आणि लिटरली आम्ही फक्त ब्लॉग दाखवण्यासाठी मेनली की ट्रेन कसं असतं, काय कशी ऑपरेट होते, त्याच्यासाठी आम्ही फिरतोय. अपडेट देतो. आता आम्ही जस्ट ओव्हरग्राऊंडमधनं उतरलो अँड आता आम्ही जाणार अंडरग्राऊंडमध्ये. बेसिकली अंडरग्राऊंड म्हणजे ट्यूब आहे जिची साईज एकदम छोटी, पण ती ओव्हरग्राऊंड पण जाते आणि अंडरग्राऊंड पण जाते. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथून टनलच्या मधनं ती जाईल. तिकडे समोर दिसतंय तुम्हाला. आता आम्ही जस्ट वाट बघतोय. आता आमची ट्रेन आहे पुढच्या 1 मिनिटामध्ये. हा, हे बघा, ही एक अंडरग्राऊंड बाहेर निघाली. आता आम्ही अंडरग्राऊंडमधनं बाहेर निघालो. त्याच्यामुळे आता वरती बाहेर जाण्यासाठी पहिलं तर बाहेर पडावं लागेल.
अंडरग्राऊंड टनलच्या. तर आम्ही आता बाहेर चाललो आहे आणि हे सगळीकडे बेसिकली लंडनमध्ये पूर्ण सगळीकडे जिथे इथे अंडरग्राऊंड आहे सगळीकडेच आहे ऑलमोस्ट अंडरग्राऊंड. तिथे सगळीकडे तुम्हाला असं बाहेर निघावं लागतं. ते टनलमध्ये ना कोणी सिंगर आर्टिस्ट ते त्यांचं हे करतात. आम्ही एक मजला बाहेर आलो, आता आम्ही वरती अजून वरती चाललोय, म्हणजे 2 मजले खाली अंडरग्राऊंड. हा. आणि तू बघेल शिड्या पायऱ्या जे आहे एस्केलेटर किती हाईट वरती एकदम. आता एक स्टॉप झाला, आता आम्ही दुसरा फ्लोअर. पण इथे असं सगळं लिहिलेलं असतं की व्हिक्टोरिया लाईन कुठल्या साईडला आहे, पिकाडेली लाईन कुठल्या साईडला आहे. आणि मेन म्हणजे असा मॅप पण असतो इथे की कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहे. आता ही जुबली लाईन आहे, मग हे सगळे कोणते प्लॅटफॉर्म कवर करणार आहे. आणि सगळीकडे कलर कोडिंग असतं. आणि तुम्हाला कोणाला काही कळत नसेल तर इथं हेल्प पॉईंट पण असतात जिथे तुम्ही बटन दाबून विचारू शकता. आता आम्ही आमचं बाहेर आलो आहे. इथून टॅप करायचं. हां, आलो आपण. असं आलं का झालं. अँड हे वी आर. तन्वीचं मॅपने आम्हाला काय माहीत कुठल्या एरियामध्ये आणलं आहे. आय थिंक मे फेअरमध्ये आम्ही. पण म्हणजे इथे एरिया गाईस, डायरेक्ट अल्ट्रा रिच विषय जरा बेसिक बेसिक गाडी लँड रोवर वगैरे दिसते. आणि रोल्स रॉयस वगैरे तर खूपच दिसलं आम्हाला. इतक्यात तू कुठे थांबली? माझा इथल्या अँगलने असा फोटो काढ. मागून काढू का? नाही, पुढे. असं वाटतं फिरायला चालू आहे आपण. तू कुठे घेऊन आले? गाईस, दिस इज म्हणजे- ऑल माय ड्रीम ब्रँड. इतके श्रीमंतांची गल्ली आहे. मी जस्ट नॉर्मल मला एक दुकान बघायचं होतं म्हणून मी आली इथे. हा एक एरियाचं नाव आहे रिजन स्ट्रीट. ठीक आहे, रिजन स्ट्रीटला आम्ही पण जे जनरली आम्ही रिजन स्ट्रीट बघतो ते वेगळे. मी पण ऍक्च्युली फर्स्ट टाइम आम्ही ऍक्च्युअली रस्ता चुकलो थोडासा, हा म्हणून. पण त्याला आलं आम्ही अशा एरियामध्ये आलो की म्हणजे इथे गाईस म्हणजे बेसिक सगळ्यांच्या हातात रोलेक्स दिसतंय, मुलींच्या हातात LV, डिओर, गुचीच्या बॅग्स आणि एकदम नॉर्मल घातल्या त्यांनी. आणि म्हणजे डायरेक्ट म्हणजे फॉर मिडल क्लास दिस इज लक्झरी. आपलं सामान्य माणूस कसं फास्ट ट्रॅक बिस्ट्रॅकचे घड्याळ घालून फिरतं, असे हे सगळे रोलेक्स बिलेक्स घालून फिरतं. म्हणजे इतकी. आता आम्ही फक्त चाललोय साईडला गुचीचं शोरूम आणि सगळे खतरनाक फेंडी वगैरे सगळे ब्रँड आहे. मॉन्क्लेअर दिसला बा. चल बरं झालं रस्ता चुकला ऍटलीस्ट. ऍटलीस्ट आम्हाला म्हणजे काहीतरी एकदम छान दिसलं की तुम्ही साधारण फक्त ब्रँड्स बघा कसे कसे दिसत आहेत सगळे. आणि दिस इज एक्स्ट्रीम म्हणजे खूप पुढे सामान्य लोकांच्या ब्रँडमध्ये आलो आहे. हॅकेट, मायकल कॉस, कोच. म्हणजे तिकडे जाऊन ना एक रिअलिटी चेक भेटला की आपण अजून किती गरीब आहे, की अजून किती काय अचीव करायचं आयुष्यात. बापरे, म्हणजे दस टू मच टू अचीव. विल गेट देअर वन डे. जास्त मंजिला भी दूर नाही, लवकरच. लंडन आहे और शॉपिंग ना की ये हो ही नहीं सकता. रिटर्न जर्नी, परत कार्ड टॅप, दरवाजे उघडले, मध्ये आलो. आता परत आम्ही इथे चेक करतोय. आमची लाईन आहे कलर कोडिंग सगळ्या लाईनचे. आता आम्हाला घ्यायची आहे बेकरलू. आणि इकडे असा पण रूल आहे की बेसिकली जर तुम्हाला निवांत जायचं आहे तर तुम्ही राईट साईडला उभं राहायचं आणि ज्याला घाई असेल तो लेफ्ट साईडने चालला जाईल. बेसिकली इट्स नॉट रूल, आय वुड से सिविक सेन्स. खूप चांगली गोष्ट आहे आणि ते की राईट साईडला. आता परत आम्ही एक फ्लोर अंडरग्राऊंड चाललो आहे कारण आता आम्ही अंडरग्राऊंडवाली ट्रेन घेणार आहे. इथे सगळ्या प्रकारचे समजा इमर्जन्सी वगैरे असली तर कोणी स्टॉप बटन असे इथे रस्त्यात ठेवलेले असतात किंवा म्हणजे दाबायला वगैरे. त्याच्यानंतर परत आता आम्ही टनलमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे कुठली ट्रेन आहे, कुठे जाणार आहे, नॉर्थ बाउंड आहे, साऊथ बाउंड आहे, प्लॅटफॉर्म नंबर काय. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता तुम्ही पुन्हा अंडरग्राऊंड टनल आहे, टनलमधनं जाते. म्हणून ॲक्च्युली त्या ट्रेनचा शेप पण तसा आहे, म्हणजे तुम्हाला दाखवलं ते आता येईल बघा. थांबा. फायनली आमची जर्नी हे जाऊ लास्ट चेक अँड आउट. म्हणजे कोणी पण राहो, एव्हरीवन. कोणी पण राव, एव्हरीवन. That's it for today's Today's vlog.
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कॉमेंट करून पण सांगा की समजा तुम्हाला अजून काही वेगळं बघायचं आहे का, की असं जे लंडनमध्ये काय करतात लोक वगैरे, तर आम्ही आम्ही आमच्यापर्यंत पूर्ण ट्राय करू की कसं कव्हर करायचं काय वगैरे. येस. बाय.